शेतकरी मित्रांनो नमस्कार. आता बऱ्यापैकी सोयाबीनच्या लागवडी ह्या झालेल्या आहेत. आता काहींनी ईगल पेरलेलं आहे, काहींनी उन्नती सोयाबीन पेरलेलं आहे, काहींनी आपलं विद्यापीठाचं केडीएस म्हणजे फुले किमिया पेरलेलं आहे. तर या सगळ्या व्हरायटींमध्ये काय गुणधर्म वेगवेगळे आहेत, काय साम्य आहे, कुठली व्हरायटी ॲव्हरेजसाठी जास्त चांगली आहे याच्याविषयी आपण आज चर्चा करणार आहे. आता आपण तीनही व्हरायटींविषयी सविस्तर माहिती पाहू. पहिली व्हरायटी आहे उन्नती, जिला 100 दिवसात मॅच्युरिटी येते. हिला फुले 35 दिवसांतच येतात, जास्त येतात. उत्पन्न 13 ते 15 क्विंटल पर्यंत जाते. ही कमी पाण्यावरती येणारी व्हरायटी आहे. आता दुसरी जी व्हरायटी आहे ती केडीएस 726, जिला 110 दिवस मॅच्युरिटीसाठी लागतात. हिला फुले 45 दिवसानंतर येतात. हिचं उत्पन्न जवळपास 9 ते 10 क्विंटल पर्यंत असते. आता ही व्हरायटी जास्त पाऊस पडला तरी बी तग धरते. त्यानंतर तिसरी व्हरायटी आहे ईगल, जी 110 दिवसानंतर मॅच्युरिटी घेते. हिला पण फुले 45 दिवसानंतर लागतात. हिचं उत्पन्न जवळपास 12 ते 13 क्विंटल पर्यंत आहे. ही व्हरायटी पांढरी माशी, लाल कोळीला बळी पडत नाही. आता या तिन्ही व्हरायटींचा जर विचार केला तर उन्नतीला सर्वात जास्त उतार पडतो, त्यानंतर ईगलला जास्त उतार पडतो आणि त्यानंतर केडीएस 726 ला. हे फुलांवरूनच आपल्याला लक्षात येते.